नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. लहान मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडत असतो. ब्रेड बरोबर, चपाती बरोबर, आणखीन काही पदार्थांबरोबरही लहान मुले, अगदी मोठी माणसे सुद्धा टोमॅटो सॉस खात असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, विकत मिळणाऱ्या टोमॅटो सॉसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात आणि हे प्रिझर्वेटिव्ह घातल्यामुळेच हे टोमॅटो सॉस जास्त दिवस टिकतात. यात घातलेले प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम कलर शरीराला हानिकारक असतात. लहान मुलांना तर ते जास्त हानिकारक असतात. चला, आज आपण घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा करायचा हे पाहूया. टोमॅटो सॉस करण्याची ही पद्धत अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. मी बनवलेल्या टोमॅटो सॉसमध्ये नॅचरल प्रिझर्वेटिव्ह घातलेले आहेत. अगदी काय, व्हिनेगर सुद्धा घातलेले नाही. येथे घेतले आहेत कडक आणि अगदी लालबुंद असे 1.5 किलो टोमॅटो. टोमॅटो निवडूनच घ्यावेत. ते अगदी मोठे आणि लालबुंद असले पाहिजेत. सुरकुत्या पडलेले टोमॅटो यासाठी घ्यायचे नाहीत. या टोमॅटोच्या आता फोडी करून घ्यायच्या आहेत. साधारणपणे एका टोमॅटोच्या 12 फोडी होतील असे पाहायचे आहेत. मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, एवढ्या आकाराच्या फोडी केल्या आहेत. आता या टोमॅटोच्या फोडींमध्येच 2 इंच आले किसून घालायचे आहे. हे किसलेले आले टोमॅटोच्या सर्व फोडींना आता लावून घेऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ. या सर्व टोमॅटोच्या फोडी आता कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. कुकरमध्येच या फोडी एकदा व्यवस्थित बसतील अशा हलवून घेऊ. यामध्येच आता एक पाव बीटाच्या बारीक बारीक केलेल्या फोडीही घालून घेऊ. येथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. हा कुकर आता बंद करू आणि गॅसवर ठेवून याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्याही झाल्यात आणि याच्यातली वाफही निघून गेली आहे. कुकर आता उघडून पाहू. तुम्ही पाहू शकता, टोमॅटो अगदी मस्त शिजले आहेत. पाणी न घालताही त्याला भरपूर पाणी सुटले आहे. शिजवून घेतलेले हे टोमॅटो आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. हे टोमॅटो मी 2 टप्प्यामध्ये बारीक करून घेणार आहे. ज्या कढईमध्ये मला हा रस आटवून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच मी आता हा रस गाळून घेणार आहे. टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. ते आता या चाळणीतून गाळून घेऊया. एका मोठ्या चमच्याच्या साहाय्याने हे आता मी गाळून घेत आहे. टोमॅटो शिजवून घेतलेले असतात त्यामुळे ते पटकन गाळले जातात. निम्मा टोमॅटोचा रस आता इथे गाळून झाला आहे. आता मिक्सरमधनं काढलेला उरलेला टोमॅटोचा रसही येथे आता गाळून घेत आहे. टोमॅटो गाळून झाल्यानंतर या उरलेल्या बिया आणि याची साले ही बाजूला ठेवून द्यायची आहेत. येथे आता आपला टोमॅटोचा सर्व रस गाळून झाला आहे. हे पहा, मस्त कलर याला आलेला आहे. यामध्ये आता घालूया चव येण्यासाठी काही मसाले. 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, पाव टीस्पून काळी मिरी पावडर, पाव टीस्पून दालचिनी पावडर, पाव टीस्पून लवंग पावडर आणि घालूया 1 मध्यम आकाराची वाटी भरून साखर. हे आता चांगले हलवून मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाले आहे. हे आता गॅसवर शिजवून घेऊया. हा सॉस आता हाय फ्लेमवर 1/3 होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. सॉसला आता उकळी आली आहे. या स्टेजला घालूया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि पाव चमचा सायट्रिक ॲसिड. यालाच लिंबू सत्व किंवा लिंबू फूल असेही म्हणतात. हे सायट्रिक ॲसिड टोमॅटो सॉसचे प्रिझर्वेटिव्हचे काम करणार आहेत. येथे व्हाईट व्हिनेगरचा वापर न करता सायट्रिक ॲसिडचा वापर प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला आहे. सायट्रिक ॲसिडमुळेच हे टोमॅटो सॉस 3 ते 4 महिने व्यवस्थित टिकणार आहे. यामध्ये आता घालूया अर्धा चमचा काळे मीठ आणि म्हणूनच आपले टोमॅटो सॉस शरीराला जास्त सुरक्षित आहे. टोमॅटो सॉस शिजला किंवा हे कसे ओळखायचे ते आता आपण पाहूया. एका प्लेटमध्ये थोडासा टोमॅटो सॉस काढून घेतला.
त्यानंतर काही सेकंद आता आपण थांबूया. काही सेकंद थांबल्यानंतर सॉसच्या कडेने जर पाण्याचं वलय तयार झालं तर याचा अर्थ असा की आपलं टोमॅटो सॉस अजून झालेलं नाहीये. सॉसच्या कडेने पाण्याचं वलय तयार झालेलं आहे, याचा अर्थ आपला टोमॅटो सॉस अजून तयार झालेला नाही. अजून हा टोमॅटो सॉस काही वेळ शिजू देऊ. टोमॅटो सॉसला जोरात उकळी येते आणि तो सगळीकडे उडायला सुरुवात होते, त्यामुळे अगदी बेतानेच हे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. कलर आता आणखीन चेंज झाला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा पाहूया टोमॅटो सॉस झाला किंवा कसे. एका प्लेटमध्ये हा सॉस काढून घेतला, काही सेकंद थांबून थोडासा थंड होऊ दिला आणि पाहिले सॉस झालाय किंवा कसे. तर तुम्ही पाहू शकता सॉसच्या कडेने पाण्याचे वलय नाहीये, याचा अर्थ आपला टोमॅटो सॉस झाला आहे. त्याबरोबरच टोमॅटो सॉस घसरून खाली येत नाही, याचा अर्थ आपला टोमॅटो सॉस आता तयार झाला आहे. टोमॅटो सॉस झाला असल्यामुळे गॅसची फ्लेम बंद केली आहे. येथे 1.5 किलो टोमॅटोचा टोमॅटो सॉस पूर्णपणे तयार झाला आहे. मस्त असा छान कलर याला आलेला आहे आणि याचा थिकनेसही पहा, मस्त दाटसर असे सूप येथे तयार झाले आहे. हा सॉस थंड झालं की आणखीन थिक होतो. हे आता थंड व्हायला ठेवून देऊ आणि मग बर्नीमध्ये भरून ठेवू. सॉस आता थंड झाला आहे. कोरड्या बर्नीमध्ये हा आता सॉस आपण भरून घेऊ. सॉस थंड झाल्यानंतर त्याला आणखीन छान कलर येतो आणि अगदी परफेक्ट याचं टेक्स्चर तयार झाले आहे. हा सॉस बाहेर ठेवला तर 2 महिने छान राहतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर मग मात्र भरपूर दिवस हा सॉस चांगला राहतो. तर तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि आपल्या मुलांना अगदी केमिकल विरहित टोमॅटो सॉस खायला द्या. मुलांनी हा टोमॅटो सॉस खाल्ल्यानंतर त्यांना कळूनही येणार नाही की हा टोमॅटो सॉस घरी केला आहे. तुम्ही पाहू शकता बरणीत भरल्यानंतर हा टोमॅटो सॉस किती छान दिसत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.